जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील साई मंदिरात ब्रह्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर संगीतमय सुंदरकांड देखील आयोजित करण्यात आले होते। या संगीतमय सुंदरकांड पठण कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनीही भाविकांसोबत सहभाग घेत सुंदरकांडचे पठण केले। सालाबादाप्रमाणे या ठिकाणी साईबाबा मंदिरावर जे आमच्या गावाचं भूषण आहे, दरवर्षी या ठिकाणी हा कार्यक्रम आदरणीय सुनील भाऊ आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या मार्फत या ठिकाणी राबवला जातो। 3 दिवस हा मोठा उत्सव होतो। त्याच्यामध्ये सुंदरकांड असेल, विविध कथेचं या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि शेवटच्या दिवशी जवळपास 1 लाख लोकांना महाप्रसादचा कार्यक्रम हा दिला जातो। 3 दिवस हे आमच्या गावामध्ये फार मोठी यात्रेसारखं स्वरूप असतं आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक सहभागी होत असतात। हो, आपण ग्रामस्थ असल्या कारणाने या गावाच्या यात्रेत आपणही हिरमिरीने सहभागी होत असतात। काय सांगणार? पूर्ण गावच सहभागी होत असतं, मी नाही, पूर्ण गाव। याचा आता आपण परवा जर इकडे याल आणि जर जेवणाचं जर बघाल तर प्रसाद म्हणून लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत या ठिकाणी श्रवण करण्याकरता येत असतात। आणि मला तरी वाटतं की हा धार्मिक उत्सव सालाबादाप्रमाणे या ठिकाणी होत असताना माय बहिणींना सुद्धा एक प्रकारची ही भक्ती करण्याची संधी मिळत असते। नवीन वर्षाचा काय संकल्प कराल यावर्षी? नवीन वर्षाचा संकल्प हाच आहे की शेतकरी राजाला चांगले दिवस येऊ दे, राहिलेल्या अपूर्ण ज्या पाण्याच्या योजना आहेत त्या पूर्ण होऊ दे आणि हे जे सरकार आहे या सरकारच्या हाताने लाडक्या बहिणींचं, शेतकऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं, दीनदलित, पीडित, शोषितांचं कल्याण होऊ दे। भाऊ, या मंदिराच्या माध्यमातून गोशाळा असेल, धर्मदाय दवाखाना असेल, अशा विविध सेवा देखील मोफत दिल्या, बऱ्याच सेवा केल्या जातात। धर्मदाय कार्यक्रमामध्ये दवाखाना आहे, गोशाळा आहे, विद्यार्थ्यांना वह्या वाटप आहे, पुस्तक वाटप आहे, त्याबरोबर इतर काही कामं गावाचे म्हणून ते नेहमी मदत करत असतात। मग गावातला माणूस अडचणीत असला, दवाखान्याचं काम असलं, व्यक्तिगत मदत असली ती सुद्धा ते करत असतात। जनरली असं बघण्यात येतं की जो माणूस मोठा होतो आणि गाव सोडून शहरात जातो त्याची गावाशी नाळ नसते, पण हा एकमेव माणूस असा आहे की जो शहरात जाऊनसुद्धा गावाशी नाळ टिकवलेली आहे की मी ज्या मातीत वाढलो, ज्या गावात खेळलो त्या गावाचं मी देणं लागतो। त्यामुळे आज आपण बघत असाल हा जो हॉल आहे, जळगावमध्ये आपण गेला तर याचं भाडं जवळपास 2-3 लाख रुपये असेल, पण इथं जर कोणी गरीब माणूस आला तर त्याला फुकटातही देण्याचा प्रयत्न ते करत असतात। त्यामुळे परमेश्वर त्यांच्या मागे आहे आणि गावसुद्धा त्यांच्या मागे आहे। आयोजन करण्यात आलं, 22वे वर्ष आहे, काय सांगा? 22 वर्षापासून ते ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम असतो। पहिल्या दिवशी सुंदरकांड असतं, दुसऱ्या दिवशी भजन संध्या, तिसऱ्या दिवशी महाप्रसाद। 22 वर्षापासून कंटिन्यू चालू असतं। या साईबाबाच्या मंदिराच्या माध्यमातून आपण कोणकोणती सेवा या गावकऱ्यांची करत असतात? आमच्या इथं भाकड गाईंची गौशाळा आहे, 900 गाई आहेत। त्यानंतर वह्या वाटप असतं, आपला याचा कार्यक्रम असतो, दही हंडीचा असतो, दसऱ्याचा असतो, किंवा धर्मार्थी दवाखाना आहे, सर्व मंदिराच्या माध्यमातूनच करतो। ब्रह्मोत्सवाच्या माध्यमातून आपण किती दिवसाचा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि काय काय कार्यक्रम असतात? आमचा ब्रह्मोत्सवच्या याच्यातनं पहिल्या दिवशी सुंदरकांड असतं, दुसऱ्या दिवशी भजन संध्या, तिसऱ्या दिवशी महाप्रसाद। त्यामुळे 1 ते 1.25 लाख लोकांचं इथं जेवण होतं 3 दिवसात। हे कितवं वर्ष आहे? हे 22वे वर्ष।